नासाचे अंतराळवीर जॉनी किम यांनी ॲक्सिओम 4 मोहिमेतील सहकाऱ्यांसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जेवणाचा अनुभव घेतला। हा अनुभव त्यांनी एक्सवर शेअर केला। तसंच सोबत जेवणातील मेन्यूही सांगितला। त्यांच्या मेजवानीत स्टार्टर्समध्ये हायड्रेट केलेले श्रिम्प म्हणजेच कोळंबी, कॉकटेल आणि क्रॅकर्स होते, तर चविष्ट चिकन आणि बीफ फाजितास हे पदार्थ मुख्य जेवणाचा भाग होते। आणि शेवटी डिझर्टमध्ये स्वीट ब्रेड, कंडेन्स्ड मिल्क आणि अक्रोडांपासून बनवलेला केक होता, अशी माहिती त्यांनी याद्वारे दिली आहे। अंतराळातील सीमित साधनांतून हे जेवण बनवण्यात आलं होतं। चीनच्या समृद्ध इतिहासाचा आणि विविधतेचा एक महत्त्वाचा पुरावा असलेल्या झीशिया शाही थडग्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलाय। पॅरिस इथं सुरू असलेल्या युनेस्को जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला। यामुळे चीनमधील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या 60 झाली आहे। यिनचुआन शहरातील हेलान पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्याशी ही थडगी आहेत। त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे त्यांना प्राच्य पिरामिडही म्हटलं जातं। गाझा पट्टीमध्ये मदत वाटप केंद्रांजवळ आणि मदत गटांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये गेल्या 6 आठवड्यात तब्बल 798 लोकांचा मृत्यू झाला आणि हा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला। यातील बहुतांश मृत्यू गोळी लागल्यानं झाल्याचं समोर आलंय। दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी या परिस्थितीला मानवतेच्या मूल्यांचं उल्लंघन असंही म्हटलंय। इस्रायलने मध्य गाझातील देर अल बालाह भागात हवाई हल्ला केला। या हल्ल्यात 28 पॅलेस्टिनी नागरिक ठार झालेत, ज्यात 4 लहान मुलांचाही समावेश आहे। तसंच दक्षिण गाझातील खान युनिस भागात इस्रायली हल्ल्यात 15 जण ठार झाल्याचं गाझातील अधिकाऱ्यांनी म्हटलंय। तर इस्रायली लष्करानं गेल्या 48 तासांत गाझापट्टीत सुमारे 250 ठिकाणी हल्ले केल्याचं सांगितलंय। यात अतिरेकी स्फोटकांनी भरलेल्या इमारती, शस्त्रसाठा केंद्र, स्नायपर पोस्ट आणि हमासच्या संरचना उद्ध्वस्त करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय। गुरुवारी रात्री उशिरा म्यानमारच्या सागाईंग प्रदेशातील एका बौद्ध मठावर झालेल्या हवाई हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू झाला। लिन ता लू गावातील मठावर हा हल्ला झाला होता। तिथं जवळच्या गावांमधून 150हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी आलेले होते। या हल्ल्यात 30 जण जखमी झाले, त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। तर मृतांमध्ये 4 मुलांचा सुद्धा समावेश आहे। हा हल्ला नेमका कुणी केला याबद्दल अजून कुठलीही माहिती समोर आलेली नाही। घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। मेक्सिकोमधील कॅनकून येथून लंडनला जाणाऱ्या एका विमानाला 2 प्रवाशांमधील भांडणामुळे अमेरिकेतील बांगोर या ठिकाणी आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। विमानात एकूण 267 प्रवासी होते। विमान उतरल्यावर अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण अधिकाऱ्यांनी त्या 2 प्रवाशांना विमानामधून उतरवलं। त्यांच्यावर कुठलेही फौजदारी आरोप दाखल करण्यात आलेले नाहीत, मात्र त्यांना तातडीनं देशातून बाहेर काढण्याची प्रक्रिया करून वेगवेगळ्या विमानांनी त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले। स्पेनमधील पाम्प्लोना शहरात दरवर्षी आयोजित करण्यात येणारा जगप्रसिद्ध सॅन फर्मिन उत्सव सध्या सुरू आहे। उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या बैलांच्या धावण्याच्या शर्यतीलाही सुरुवात झाली आहे। हजारो उत्साही नागरिक आणि पर्यटक या पांढऱ्या रंगाचे कपडे आणि लाल रुमाल घालून रोमांचक शर्यतीत सहभागी होतात। या उत्सवाचा थरार आणि धोका यामुळे तो जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। सॅन फर्मिन उत्सव एक आठवडाभर चालतो। यामध्ये बैलांसोबतची शर्यत, गायन, नृत्य आणि विविध कार्यक्रम सुद्धा असतात। अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पृथ्वीवरील ज्वालामुखी स्फोटांचे वेळीच भाकीत करून लाखो जीवांचं रक्षण करण्याच्या दिशेनं मोठं आणि महत्त्वाचं पाऊल टाकते। अंतराळातून सतत निरीक्षण करून नासा पृथ्वीच्या हवामान बदलांचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करते। ज्वालामुखीच्या स्फोटाचा वेळीच इशारा देण्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरते। अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच GOES-R सिरीज सुद्धा नासा रिअल टाइममध्ये वायूमध्ये पसरणाऱ्या राखेच्या ढगांचाही मागोवा घेते। चीनने फॉक्सकॉन कंपनीच्या प्रकल्पातील शेकडो तंत्रज्ञांना माघारी बोलावले। त्यामुळे भारतातील iPhone 17 सिरीजच्या उत्पादनात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती। ॲपल कंपनीनं पर्यायी व्यवस्था केल्यानं भारतातील उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याची माहिती या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे। भारतातील फॉक्सकॉनच्या प्रकल्पात शेकडो चीनी तंत्रज्ञ काम करत होते, तर चीननं तंत्रज्ञांना माघारी बोलावल्यानंतर सरकार देखील कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवू नये। जपानच्या शास्त्रज्ञांनी 1.2 पेटाबिट्स प्रति सेकंद इतका इंटरनेट स्पीड प्राप्त करून नवा विक्रम केला। हा स्पीड अमेरिकेत सध्या वापरल्या जाणाऱ्या इंटरनेट जोडण्यांच्या तुलनेत
3.5 दशलक्ष पट अधिक आहे, तर भारतातील स्पीडच्या तुलनेत 16 दशलक्ष पट अधिक आहे. जपानच्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी एका चाचणीत हा स्पीड प्राप्त केला. त्यांनी केलेल्या प्रयोगात 19 कोर ऑप्टिकल फायबर वापरण्यात आलाय, त्याद्वारे क्षणातमध्येच 1808 किलोमीटर दूरपर्यंत डाटा पाठवण्यात आला. हे अंतर लंडन ते रोम इतकं आहे. संयुक्त अरब अमिराती सरकारनं गोल्डन व्हिसाचा नियम शिथिल केला. या अंतर्गत गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी आता दुबईमध्ये मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याची आवश्यकता राहणार नाहीये. दुबईत गोल्डन व्हिसा हा दीर्घकालीन निवासासाठीचा परवाना आहे, ज्याद्वारे इतर देशांतील लोकांना दुबईमध्ये राहण्याची, काम करायची आणि अभ्यास करण्याची सुविधा दिली जाते. या नवीन नियमानुसार गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी 23 लाख शुल्क भरावं लागेल. यापूर्वी यासाठी 4 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक ही करावी लागत होती. प्रसिद्ध बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आले. ढाका पोलिसांच्या गुप्तचर शाखेनं त्यांना छापा टाकून अटक केलंय. तर बरकतवर त्यांच्यावर अॅनोनटेक्स ग्रुपला बेकायदेशीर मार्गाने 225 कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी आयोगानं बरकतसह एकूण 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून ज्यात बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर अतिउर रहमान यांचाही समावेश आहे. दुसऱ्या महायुद्धातील सैनिक डोनाल्ड रोज यांचं वयाच्या 110व्या वर्षी निधन झालंय. रेवश बरो काउन्सिलचे नेते जेम्स डॉसन यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली आहे आणि त्यांना युद्ध नायक म्हणून आदरांजलीही वाहिली आहे. 24 डिसेंबर 1914 साली जन्मलेले रोज वयाच्या 23व्या वर्षी सैन्यामध्ये भरती झालेले होते. त्यांनी उत्तर आफ्रिका, इटली आणि फ्रान्समध्ये सेवा बजावली आहे. त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान लीजन डी ऑनर यासह अनेक पदकही मिळालेली होती. पाकिस्तानमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानच्या एका कमांडरचा नुकताच बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असताना स्फोट होऊन त्याचा मृत्यू झाला असून त्याचे 2 साथीदार जखमी झालेत. तर कमांडर यासिन अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या तिराह खोऱ्यात ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडलाय. यासिन हा तिराह प्रदेशात संघटनेच्या कारवायांचं नेतृत्व करत होता. 24 मे रोजीच त्यानं टीटीपीमध्ये औपचारिकरित्या प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील तरुणांना एक मोठी भेट दिली. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान केली आहेत. त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. रोजगार मेळावा देशातील तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल असल्याचा सरकारचा दावा आहे. मोदींनी 22 ऑक्टोबर 2022 रोजी मिशन मोडमध्ये रोजगार मेळा सुरू केलेला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल अखेर समोर आलाय. भारतीय विमान अपघात अन्वेषण ब्युरोने एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला. प्राथमिक अहवालात विमानाचा अपघात दोन्ही इंजिन बंद पडल्याने झाल्याची माहिती आहे. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका पायलटनं दुसऱ्याला "तू इंजिन का बंद केलं?" असं विचारताना ऐकू आलंय. यावर उत्तर देताना "मी काहीही केलं नाही" असं दुसरा पायलट म्हटलं आहे. अटकेत असलेल्या छांगूर बाबा आणि नसरीनच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे झाले. उत्तर प्रदेश एटीएसनं काही दिवसांपूर्वीच त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर देशविरोधी कृत्य आणि बेकायदा धर्मांतरणाचा आरोप आहे. छांगूर बाबा हा उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातल्या मधपूरमधील रहिवासी आहे. तो धर्मांतराचे मोठे रॅकेट चालवत होता. आतापर्यंत त्यानं अनेक हिंदू मुलींचं बेकायदा पद्धतीनं धर्मांतरण केलं. त्यानं महाराष्ट्रापासून दुबईपर्यंत नेटवर्क बनवल्याचंही समोर आलंय. अलीकडील तपासात या रॅकेटला इस्लामी देशांतून मागील 3 वर्षांत 500 कोटींचा परदेशी निधी मिळालाय. पोलिसांनी साधू संतांच्या वेशात फिरणाऱ्या 23 भोंदू बाबांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या भोंदू बाबांपैकी 10 जण हे इतर राज्यांतील रहिवासी आहेत. ऑपरेशन कालनेमी अंतर्गत उत्तराखंड पोलिसांनी ही कारवाई केली असून राज्यभरात पोलीस भोंदू बाबांचा शोध घेण्याचं आणि धार्मिक नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवून कारवाई करतात. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषण टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला. पोलिसांनी एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसंच ई-कॉमर्स साइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र पाठवून फटाक्यांची लिस्टिंग आणि डिलिव्हरी तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे आता एनसीआर मध्ये ऑनलाईन फटाक्यांची विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्ली सरकारनं म्हटलंय.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सुजारा धरणाचे सर्व 12 दरवाजे उघडण्यात आल्यानं धसा नदीला पूर आला। यामुळे काही गावांमध्ये पाणी शिरलंय। गावकरी पुरात अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफ पथक युद्ध पातळीवर बचाव कार्य करत आहे। बडा मल्हारा भागातील एका टापूवर अडकलेल्या 5 जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। ईशान्य दिल्लीत 4 मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय। स्वागत परिसरात सकाळी 7 वाजता ही घटना घडली। इमारत कोसळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेनंतर 7 अग्निशमन दलांसह अनेक पथकांनी मदत कार्य केलं। जखमींना जेपीसी आणि जीटीबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। कोसळलेल्या इमारतीमध्ये 10 कुटुंब राहत होते। इमारत कोसळली तेव्हा इमारतीमधील अनेक रहिवासी हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते। लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। पत्रकार दक्षप्रिया यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे। टायगर मेराज इद्रिस असं धमकी देणाऱ्याचं नाव असून त्यानं पासवान यांच्यावर बॉम्बनं हल्ला करण्याचीही धमकी दिली आहे। याबाबत पक्षाचे बिहार प्रदेश प्रमुख प्रवक्ते राजेश भट्ट यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। कर्नाटकातील गोकर्ण गुहेतून रशियन महिलेची सुटका करण्यात आली आहे। या महिलेचं नाव नीना कुटिना उर्फ मोही असं असून ती बिझनेस व्हिसावर भारतात आली होती। ती जंगलात बांधलेल्या गुहेमध्ये 2 आठवड्यापासून राहत होती। तर गस्तीवर असलेल्या पोलिसांना गुहेच्या बाहेर कपडे दिसल्यानं तिची सुटका करण्यात आली आहे। तर हिंदू धर्म आणि भारतीय आध्यात्मिक परंपरांनी प्रभावित होऊन ती गोव्यामार्गे गोकर्णला पोहोचली असल्याचा पोलिसांचा अंदाज असून तिच्यासोबत तिचे 2 मुली आहेत। तिच्या व्हिसाची मुदत 2017 मध्ये संपल्याचं समोर आले। भारतातील सुवर्ण साठा $34.2 कोटी वाढून $84.5 अब्ज वर गेला। तर विदेशी गंगाजळी $3 अब्ज घटून $700 अब्ज आत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं देण्यात आली आहे। देशाच्या विदेशी गंगाजळीचा साठा 27 जून अखेरीस $4.8 अब्ज वाढून $702.78 अब्ज वर गेला होता। सप्टेंबर 2024 मध्ये विदेशी गंगाजळी विक्रमी $704.88 अब्ज वर गेली होती। मात्र 4 जुलै अखेरीस विदेशी गंगाजळी $3.4 अब्ज घटून $699.74 अब्ज वर आली आहे। भारतातील यूपीआय जगातील सर्वात वेगवान व्यवहार पद्धत ठरली आहे। डेबिट आणि क्रेडिट कार्डपेक्षा यूपीआयद्वारे एखादा व्यवहार लवकर होत असतो। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नोटमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं मोबाईलवरील ॲपच्या माध्यमातून थेट बँक खात्यातून व्यवहार करणारी प्रणाली विकसित केली आहे। भारतात यूपीआय 2016 साली सुरू झालं। त्यानंतर रोख रकमेच्या व्यवहारातील वापर कमी होण्यास सुरुवात झाली। देशात चालू आर्थिक वर्षात जुन्या कारची विक्री 8 ते 10% वाढणार आहे। पतपुरवठ्यात झालेली वाढ आणि वाढती डिजिटल प्रणाली यामुळे कार खरेदी करणं सोपं झालंय। चालू आर्थिक वर्षात जुन्या कारचा खप 60 लाखांवर जाईल असा अंदाज क्रिसिल रेटिंगच्या ताज्या अहवालात वर्तवण्यात आला। जुन्या कार विक्रीत गेल्या 5 वर्षांत 1.4 पटींनी वाढ झाली असून बाजारपेठेचा आकार हा 4 लाख कोटी रुपयांवर गेला। चालू आर्थिक वर्षाबरोबरच पुढील वर्षीही जुन्या कारची बाजारपेठ वाढती राहणार आहे। चीनकडून होणाऱ्या रेअर अर्थ मॅग्नेटच्या पुरवठ्यावर आलेल्या निर्बंधांमुळे भारतानं स्वतः निर्मितीसाठी कंबर कसली आहे। केंद्र सरकारनं या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 1345 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी काल ही घोषणा केली आहे। चीनच्या निर्यातीवरील कडक धोरणांना उत्तर म्हणून आणि संरक्षण, इलेक्ट्रिक वाहनं यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। चीननं नुकतंच 7 प्रकारच्या रेअर अर्थ आणि मॅग्नेटच्या निर्यातीवर कठोर नियम लागू केले आहेत। एक सविस्तर रिपोर्ट बघू।